नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीजच्या चॅनलवर ऋतुजाज ग्रीन हर्टवरती. आणि आता होळी आली आहे आणि तुम्हाला पण जर होळीमध्ये अशा फुगलेल्या मस्त अशा रसलशीत पुरणाच्या पोळ्या खायच्या असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता इकडे आपण डाळ घेतलेली आहे. कुकरमध्ये पाण्यामध्ये अगोदर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, कारण मग पुरणचा कलर चांगला येतो. आणि अशा 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता डाळ बघायची आहे की शिजली की नाही म्हणून व्यवस्थित. आता आपली डाळ शिजलेली आहे अशी चेक करून बघायची आहे अगोदर. आता मी इकडं पीठ घेत आहे मळायला. तर ह्या पिठामध्ये ना थोडीशी 1 चमचा हळद घ्यायची आहे, कारण मग नाही का पोळ्याचा कलर खूप छान येतो. आता मी इकडे हा उंडा मळून घेत आहे. हळूहळू पाणी घालून उंडा मळून घ्यायचा आहे. आणि उंडा असा ना एकदम नरम मळून घ्यायचा आहे. आणि आता हा उंडा ना जवळपास अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे. आता मी इकडे थोडंसं तेल लावून घेत आहे उंड्याला, कारण मग उंडा चांगला बनतो, अजून चांगला नरम. आता उंडा रेडी आहे. आता तो आपल्याला पाण्यात भिजू घालायचा आहे. असं पातेल्यामध्ये अगोदर उंडा ठेवायचा, नंतर वरून पाणी टाकायचं आणि अर्धा तास तसंच ठेवायचा. आता आपण इकडे पुरण वाटून घेत आहोत. तर असं बघा किती छान डाळ शिजलेली आहे. आता इकडं येळणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आमटीसाठी. आणि असं मस्त गरम गरमच ही डाळ वाटून घ्यायची आहे. गरम गरम लवकर वाटल्या जाते. आता इकडे आपण भिजू घातलेले हे पीठ काय म्हणतात त्याला, उंडा बाजूला घ्यायचा आहे. आणि तो पण असा मस्त अजून नरम करून घ्यायचा आहे तेल घालून थोडंसं, म्हणजे एकदम स्टिकी झाला पाहिजे. हे असा उंडा झाला की म्हणजे पोळ्यामधून पुरण बाहेर येत नाही. आता आपला उंडा रेडी आहे. आणि आता इकडे पुरणासाठी इकडे मी थोडंसं जायफळ घालत आहे पुरणामध्ये. आणि थोडीशी बडीशेप, साखर घ्यायची आहे, कारण मग ते दळून निघतं बारीक. आता इकडे हे दळून घेतलेलं आहे. आता इकडे मी गूळ घेत आहे बारीक करून. आणि आता आपल्याला ते पुरण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता अगोदर मी थोडंसं तूप घातलेलं आहे कढईमध्ये. आणि आता हे पुरण टाकून घेत आहे. आणि आता वरून आपण जो किस केलेला गूळ होता ना तो घालून घ्यायचा आहे. आता हळूहळू आपल्याला जितकं गोड पाहिजे असतं पुरण त्यानुसार गूळ घालून घ्यायचा आहे. कोणाला गोड पाहिजे असतं आणि कोणाला थोडंसं फिक्क लागतं. आणि व्यवस्थित हे गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जे आपण बडीशेप, साखर, जायफळ आणि इलायचीचा कूट होता ना तो घालून घ्यायचा आहे. आता असं व्यवस्थित पुरण परतून घ्यायचं आहे. आणि पुरण चेक कसं करायचं की ते उलथनं उभं झालं की म्हणजे समजून जायचं आपलं पुरण रेडी आहे. आणि अशा प्रकारे पुरण हे उंड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि मस्त हे नीट बघा, अशा प्रकारे मस्त उंडा बनवायचा आहे पुरणपोळीसाठी. आणि आता पीठ लावून मस्त अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आणि पुरणपोळी ही जास्त जोर लावून नाही लाटायची, अशी एकदम हळूहळू हळूहळू लाटायची. आणि बघा आता आपण तो उंडा भिजू घातलेला होता म्हणून थोडंसुद्धा पुरण हे बाहेर निघलेलं नाही आहे. आणि आता एवढ्या छान आणि अशा मस्त टमटम फुगणाऱ्या पोळ्या होतात की नाही बघा. आणि आता व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे वरून तूप घालून. आणि आता तुम्ही बघाच पोळी कशी टमटम फुगते ती. तुम्हाला जर अशा ह्या होळीला अशा फुगलेल्या मस्त पुरणाच्या पोळ्या खायच्या असेल तर ही रेसिपी अगोदरच सेव्ह करून ठेवा किंवा शेअर करून ठेवा. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्हालाही जर अशी पुरणपोळी खायची असेल तर लवकर हा व्हिडिओ शेअर करून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा.